वेलकम बॅक टू माय चॅनेल्स. आज अनेकदा विचार न करता प्रत्येक वस्तू फ्रीजमध्ये ठेवतो. पण तुम्हाला माहीत आहे का, काही वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याची चव, पोषण मूल्य आणि टिकाऊपणा कमी होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या शक्यतो फ्रीजमध्ये ठेवू नये आणि त्यामागचे कारणही समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला पदार्थ आहे बटाटे. बटाटे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. थंड तापमानामुळे त्यातील स्टार्च लवकर साखरेमध्ये बदलते, त्यामुळे बटाट्याची चव बदलते आणि शिजल्यावरही रंग वेगळा दिसू शकतो. बटाटे नेहमी थंड व कोरड्या ठिकाणी ठेवावेत. त्याच्यानंतर कांदा. फ्रीजमध्ये कांदा ठेवल्यास तो ओलावा शोषून मऊ पडतो आणि त्याला बुरशी येण्याची शक्यता वाढते. कांदा हवेशीर जागेत ठेवणे कधीही योग्य असते. त्याच्यानंतर लसूण. लसूण फ्रीजमध्ये ठेवल्यास तो लवकर ओलसर होतो, अंकुर फुटू शकतात त्याची चव कमी होते, त्यामुळे लसूण कोरड्या जागेत साठवावा. त्याच्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे तो आहे टोमॅटो. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची नैसर्गिक चव आणि सुगंध कमी होतो, तो ठिसूळ होऊ शकतो. पूर्ण पिकलेला टोमॅटो लवकर वापरणार असाल तरच बाहेर ठेवा. त्याच्यानंतर केळी. केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची साल पटकन काळी पडते, पिकण्याची प्रक्रिया थांबते, त्यामुळे केळी खोलीच्या तापमानातच ठेवाव्यात. त्याच्यानंतर बऱ्याचदा काही ठिकाणी असं दिसून येतं की मधही ठेवला जातो फ्रीजमध्ये. तो ठेवू नका, कारण तो घट्ट होतो आणि स्फटिक तयार होतात. मध हा नेहमी झाकण घट्ट बंद करून सामान्य तापमानात ठेवावा. ब्रेड पण काही जण फ्रीजमध्ये ठेवाल, तर जर ठेवत असाल तर तो लवकर कोरडा आणि कडक होतो. 2 ते 3 दिवस वापरणार असाल तर बाहेर ठेवा. जास्त दिवस ठेवायचा असल्यास फ्रीजरचा वापर करा. त्याच्यानंतर कॉफीची पावडर. कॉफी पावडर फ्रीजमध्ये ठेवल्यास ती फ्रीजमध्ये इतर पदार्थांना वास शोषून घेते व तिचा मूळचा सुगंध हा कमी होतो. हवाबंद डब्यात बाहेर ठेवणेच कॉफी कधी पण योग्य ठरू शकते. त्यानंतर बऱ्याचदा आपण कलिंगडसुद्धा फ्रीजमध्ये ठेवतो. कलिंगड जर फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नसते, कारण ते कापल्यावरच एका कंटेनरमध्ये भरून मगच फ्रीजमध्ये ठेवावा. त्याच्यानंतरचा जो पदार्थ आहे तो म्हणजे बेसिल. बेसिल म्हणजे तुळशीसारखे दिसणारे पान. ही पाने फ्रीजमध्ये पटकन कोमेजतात आणि इतर पदार्थांचा वास शोषून घेतात, त्यामुळे ती पाण्यात ठेवणे कधी पण चांगले. तर फ्रेंड्स, प्रत्येक वस्तू फ्रीजमध्ये ठेवणे योग्यच असेल असे नाही. योग्य पद्धतीने साठवून केली तर अन्न जास्त काळ ताजे राहते, त्याची चव टिकून राहते आणि अन्नाची नासाडी होत नाही. तर तुम्हाला आजची ही जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.